हाय हॅलो. आज व्हिडिओची सुरुवात ही एव्हलिनच्या मस्तीने होणार आहे. आज आहे दीप अमावस्या म्हणजेच पोळा. आपल्या इकडे खूप पारंपरिक पद्धतीने पोळा हा सण साजरा केला जातो, पण इकडे कर्नाटकामध्ये तसं काहीच नसतं. यांचं सणवार सगळं वेगळंच आहे, आपापल्या पद्धतीनुसार सगळं करतात. आज अमावस्या असल्यामुळे इकडे एक शनी देवाचं मंदिर आहे बघा. त्या मंदिराचा व्हिडिओ मी आधी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला आहे. मंदिर तर बघण्यासारखं आहेच, पण आज इकडे पूर्ण दीपा वगैरे दीप अमावस्या म्हणून हे सेलिब्रेट करतात आणि इकडे पूर्ण दिवेच दिवे लावतात. सगळ्यांकडे दिवे वाती त्याच्यामध्ये सगळं रेडी करून देतात आपल्याला फक्त त्याच्यामध्ये तेल लावून ते आपले जे काही इच्छा असते ते सांगून आपल्याला ते दिवे लावायचे असतात. त्यानंतर मंदिरामध्ये पण गर्दा असतो आणि डेकोरेशन ते यांचं बघण्यासारखंच असतं बघा. गणपती बाप्पा किती छान, म्हणजे पूर्ण फुलांचं डेकोरेशन असतं यांचं. श्रावण महिन्यातला सगळ्यात शेवटची अमावस्या आहे, त्यामुळे इथे खूप छान अशी पूजा आहे. आम्ही पण आलो होतो. मग महाप्रसाद सुद्धा असतो इथे आणि होम हवन सुद्धा करतात आणि देवांचं परत एकदा डेकोरेशन तुम्हाला बघायला मिळेल बघा. सगळीकडे फुलंच फुलं आणि हे फुलं आर्टिफिशियल नसून सगळे ओरिजिनल आहेत. तसंच इथे कीर्तनाचा वगैरे कार्यक्रम असतो, पण ते कीर्तन वगैरे काय आपल्याला कळत नाही. आता आम्ही लागलो होतो प्रसादाच्या लाईनमध्ये. बघा माझं गोंडसबाळ, त्याचे केस वगैरे मी एकदम असे बांधले होते. शनिदेवाचं मंदिर असल्यामुळे शनिदेवाला तेलाने आंघोळ आपल्या इकडे सुद्धा घालतात आणि इथे सुद्धा घालतात. तर इथे तेच शनिदेवाची आंघोळ चालू होती. नंतर महाप्रसाद वगैरे घेतला. एव्हलिननं जेवण तर काही केलं नाही बघा. महाप्रसाद एकदम छान असा होता.